कसारा पाणी टंचाईचा खरा नायक प्रशासन, श्रेय लाटण्याच्या राजकारणाचा युनिक महाराष्ट्र न्यूजने केला पर्दाफाश. कसारा शहरातील भीषण पाणी टंचाईच्या काळात प्रशासन रात्रंदिवस धावपळ करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देत असताना काही राजकीय मंडळी मात्र त्या कामाचं श्रेय स्वतःच्या नावावर खपविण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. विशेष म्हणजे सत्य जनतेसमोर येताच संबंधितांकडून माध्यमांसमोर धावाधाव करून सफाई देण्याचे सत्र सुरू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिनांक 23 मे आणि 25 मे रोजी युनिक महाराष्ट्र न्यूजने कसारा तलाव, पाणी टंचाई आणि जलव्यवस्थेतील गंभीर परिस्थितीवर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दिनांक 26 मे रोजी ग्रामपंचायतीने शहापूर तहसीलदार यांच्याकडे कसारा गावासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची लेखी मागणी केली. त्यावर तहसीलदारांनी तात्काळ हालचाल करत प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आणि प्रांताधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता टँकर मंजूर करून पाणी पुरवठा सुरू केला. ही संपूर्ण प्रक्रिया शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पार पडली असताना काही जण मात्र जनतेमध्ये असा आभास निर्माण करत होते की जणू संपूर्ण पाणी पुरवठा त्यांच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून किंवा स्वखर्चातून सुरू आहे. वास्तविकता मात्र पूर्णपणे वेगळी होती. कसारा गावाची लोकसंख्या 40 ते 50 हजारांच्या घरात असल्याने प्रशासनाने 24,000 लिटर क्षमतेचे मोठे टँकर उपलब्ध करून दिले. मात्र नळ योजनेची विहीर उंच टेकडीवर असल्याने मोठ्या टँकरला तेथे पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभी करून जमीन विकासक रुस्तुमजी बाटलीवाला याच्या नाल्याजवळील विहिरीत पाणी उतरवून तेथून लहान टँकरच्या मदतीने नळ योजनेच्या विहिरीत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था. ह्या कामात काही स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला मदत केली हे निर्विवाद सत्य आहे. पण मदत आणि संपूर्ण काम आम्हीच केले यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रशासनाला सहकार्य करताना काहींचा अहंकार इतका बळावला की शासनाने केलेल्या कामाचे श्रेय स्वतःच्याच होळीत टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला. संपर्कातून संकट आहे. गेल्या अनेक दिवसापासून कसाऱ्यातले वातावरण जे चुकीचं वातावरण होत होतं, राजकारण करत होते, त्याहून पलीकडे एकमेकावर शिंतुडे उडवत होते. पण शिवसेना संघटना ही ह्या दृष्टिकोनातून काम करत होती की कसारा गावाला नळाद्वारे कसं पाणी जाईल, आपल्या माय माऊलीला रस्त्यावरती न येण्याचं कसं प्लॅन करता येईल, ह्या हिशोबाने आम्ही काम करत होतो. गेल्या 3 दिवसापासून आम्ही पहिले रस्त्याचं दुरुस्तीकरण केलं. तिथे JCBचा वापर करून रस्ता दुरुस्त करून इथे टँकर कसा पोचेल, जे पाण्याचं नियोजन जो मागे तुम्हाला हे दिसतोय विहीर दिसते, त्याचं पाणी आपल्यावरती फिल्टरमध्ये जातं आणि फिल्टरमधनं आपल्या गाडी नळात जातं. त्याच्यापर्यंत पाणी कसं पोचेल टँकरनी याचं आम्ही नियोजन करत होतो. ते नियोजन पूर्ण झालं. काल नियोजन पूर्ण झाल्यानंतर प्रथमतः आम्ही एक टँकर तिकडनं घेऊन आलो. त्या टँकरची एक ट्राय घेतली. ट्राय घेतल्यानंतर टँकर हा सुरळीत इथे पोचला. सुरळीत पोचल्यामुळं आम्ही परत पुन्हा सर्व टँकर मागवले. प्रथमतः मी एक सांगतो इच्छितो, ह्या मोहिमेमध्ये सरपंच प्रकाशवीर याचा काही संबंध नव्हता. आमचा टँकर इथे ट्रायलला येण्याचा योग आणि ते इथं पोचले. सरपंच या नात्याने आम्हाला त्यांना त्या फोटो घेतले. तरी पण RPIचे जे विभाग प्रमुख व कार्यकर्त्यांचे काहीतरी गैरसमज झाला तो त्यांनी दूर करून टाकावा. आम्ही गावाच्या सेवेसाठी माय माऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी हे नियोजन करत होतो. त्याच्यात त्यांचा फोटो जरी आला असेल तर ते गावचे सरपंच होते, ते इथे अवेलेबल होते, त्यामुळे ते फोटो ही मोहीम व्यवस्थित काल त्यांनी RPI संघटनेने आणि त्यांचे नेते शिवाजी जगताप यांना आवडली. त्यांनी मला काल तात्काळ फोन केला की आम्हालाही याच्यात सहभागी व्हायचे. आमचा युती पक्ष, युती धर्म पाळणं एकदम मला आवडलं त्यांचं. आज सकाळी त्यांनी त्यांच्याकडनं सुद्धा पाणी टँकरची सोय करून आणि ह्या मोहिमेत ते सहभागी झाले. खरं तर गेल्या काही दिवसापासून कसारा गावावरती भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. प्रशासनाच्या वतीनं जेवढे काही प्रयत्न करायचे होते तेवढे आपण करतोय आणि आजपर्यंत करतोय. परंतु त्या प्रयत्नातूनही कसारा गावासाठी जेवढे आवश्यक पाणी जो आहे तेवढं आवश्यक पाण्याची उपलब्धता होत नव्हती. आणि ह्याच अनुषंगाने ज्या वेळेस आम्ही कसारा गावातील विविध राजकीय संघटना असतील, विविध पक्ष असतील, त्या सर्व सामाजिक आणि संस्थांना आपण ज्यावेळेस आव्हान केलं की आज जे संकट आपल्यावरती आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी आपण
एक हात मदतीचा पुढे येऊन या ठिकाणी मदत करावी. आणि त्या आव्हानाच्या अनुषंगाने कालपासून आदरणीय पक्षप्रमुख शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, आदरणीय नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने, आदरणीय नेते निलेश सांबरे साहेब असतील, आदरणीय जिल्हा प्रमुख मारुती धिरडे साहेब असतील, यांच्या संकल्पनेतून आणि आदेशाने या ठिकाणी आमचे जे तालुका प्रमुख आहेत संतोषजी लहाने यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना टीमने कालपासून या ठिकाणी रस्ता बनवला. आणि प्रत्यक्षात आज या ठिकाणी आपलं जे पंप हाऊस आहे, जी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पाणी टाकून या ठिकाणावरून लिफ्ट करून आपल्या जे काही फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी पाणी जाईल आणि तिथून कसारा गावातील सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणी कसे मिळेल या बाबतीत त्यांनी कालपासून प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि कसारा गावातील आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुहासभाई जगताप यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ टीमच्या वतीनं सुद्धा आज या ठिकाणी अशाच प्रकारे त्या शिवसेनाच्याच धर्तीवरती पावलावर पाऊल टाकून आज या ठिकाणी प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. दरम्यान शासनाकडून मंजूर झालेल्या टँकरची आणि प्रशासनाच्या भूमिकेची माहिती युनिक महाराष्ट्र न्यूजला मिळाल्यानंतर हे संपूर्ण सत्य जनतेसमोर आणण्यात आले. यानंतरच काही मंडळींकडून वारंवार माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरणे देण्याची धडपड सुरू झाली. जर सर्व काही पारदर्शक होते तर इतकी सफाई देण्याची गरज का पडली, असा सवाल आता कसारा नागरिक विचारत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जर हे सत्य बाहेर आले नसते तर उद्या संपूर्ण गावाला आम्ही स्वखर्चाने पाणी दिले, आम्हीच गाव वाचवले अशा गोष्टी सांगून उपकारांची पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की पाणी शासनाने दिले, टँकर शासनाने मंजूर केले, प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आणि व्यवस्था प्रशासनाने उभी केली. आज कसारा पाणी टंचाई प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जनतेला सत्य माहिती देणारी स्वतंत्र पत्रकारिता काहींना खुपत असली तरी तीच लोकशाहीची खरी ताकद आहे. प्रशासनाच्या कामाचे श्रेय राजकीय फायद्यासाठी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुखवटा आता जनतेसमोर उतरू लागला आहे. सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न झाला तरी ते एक दिवस बाहेर येतेच आणि कसारा पाणी टंचाई प्रकरणात ते सत्य जनतेसमोर आणण्याचे काम युनिक महाराष्ट्र न्यूजने केले आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. न्यूज रिपोर्टर, युनिक महाराष्ट्र न्यूज, कसारा.